सुनबाई, भाजी काय बनवलीस? अहो आई ती हिरव्या कलरची असते, एवढी छोटीशी असते, त्याला मोड आलेले असतात. कडधान्य मध्ये येते ती ती भाजी. अगं काय शिकलेस माहेरी? उद्या भाजी करायची आहे, पावटे भिजायचे टाक. टाकते. एवढ्या तोंडावर हा बोललीस, माहितीये तरी का पावटे कसे असतात मंद. आई, या डब्यातलेच पावटे टाकायचे आहेत ना? अगं त्याच्यात हरभरे ठेवले ते नाही. अच्छा. हे बघा, हे पावटे ना मला माहितीये. ही मागच्या डब्यात बघ. काय सून पदरी पडले, साधे पावटे समजत नाही तिला. टाकते भिजाशे. आता मार्केटला जातेस तर मेथीची भाजी घेऊन ये. मेथीची भाजी हिरवी असते ना? त्याच्यात सगळ्याच भाज्या हिरव्या असतात. मग मला कसं समजणार? तू कधी मार्केटला गेलीसच नाही का? नाही म्हणजे माहेरी पप्पा आणायचे कधी कामावरून यायचे तेव्हा, आणि आई आणायची, मला कधी जावंच लागलं नाही. म्हणूनच आमच्या डोक्याला ताप. तूर डाळ उकडशी टाक जा. हा टाकते. हे बाई, तू हे काय केलंयस? तुला मी तूर डाळ सांगितली होती उकडशी टाकायला, तू चणा डाळ का टाकलीयस? आई, मला वाटलं की हीच तूर डाळ आहे म्हणून मी टाकली उकडशी. तुला ना एक काम सांगायला नको असं झालंय. आई, मला ना कडधान्य समजत नाही, मला पालक भाजी मधलं काय समजत नाही, मला डाळीतलं पण काय समजत नाही. तुला माहितीये माझी सासू किती चिडली आहे माझ्यावर. तू का मला शिकवलं नाहीस? माझ्याकडून शिकून घ्यायचंस ना. तू गप्प बस. तूच लाडावून ठेवलंस मला आणि तू आता असं बोलतेस. सुनबाई, इकडे ये. चल, बोलते नंतर, सासू आवाज देतेय.